नमस्कार। आजचा हा विशेष व्हिडिओ MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खास, कारण गेले अनेक दिवस झालं कंबाईन बीची एक्झाम होऊन आणि कंबाईन बीची एक्झाम झाल्यानंतर जे काही अस्वस्थ असं वाटतंय किंवा अस्वस्थ असं वाटतंय त्यामध्ये मुळात जागांची कमतरता हे मुख्य कारण आहे असं गेल्या काही दिवसापासून विविध विद्यार्थ्यांची मागणी आमदारांपर्यंत पोहोचलेली आहे। आमदारांनी ती विधानसभेत पोहोच केलेली आहे। त्या MPSC राज्य सेवा आयोगाकडे देखील ती मागणी पोहोचलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये MPSC करणारे विद्यार्थी हे आंदोलनाच्या स्थितीमध्ये आहेत, कारण त्यांची एकच मागणी ग्राह्य धरून MPSCच्या जागा वाढल्या पाहिजेत अशी तीव्र असंतोषजनक नव्हे संतोषजनक मागणी आहे। आणि ही संतोषजनक मागणी महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्ण करावी असं एकंदरीत या सगळ्या परिस्थितीवरून या व्हिडिओच्या माध्यमातून मी देखील मागणी करतो आहे। त्याचं मुळात पहिलं कारण आहे की दरवर्षीपेक्षा जास्त जागा RTIच्या माहितीनुसार उपलब्ध आहेत हे दिसून येतं। 2 नंबरचं, एवढी जर असंतोषजनक स्थिती असेल विद्यार्थ्यांमध्ये, संतापजनक स्थिती असेल विद्यार्थ्यांमध्ये, तर MPSC आयोगाने देखील त्याचा विचार केला पाहिजे। RTIमध्ये एक उत्तर येतं आणि प्रत्यक्षामध्ये जागांची वाढ न करण्याची तितिक्ष भूमिका राज्यसेवा आयोग घेत आहे। यावरून राज्यसेवा आयोगाची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे। राज्यसेवा आयोगाच्या सचिवांनी ती भूमिका स्पष्ट करायला हवी लवकरात लवकर, नाहीतर हे जे आंदोलन विद्यार्थी करतील ते तीव्र आणि तीक्ष्ण असं होईल आणि विद्यार्थ्यांमधला ताणतणाव होऊन आत्महत्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे राज्यसेवा आयोगावर ठपका हा लागू शकतो। त्यामुळे राज्यसेवा आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा की कंबाईनच्या जागा जास्तीत जास्त वाढवाव्यात।